25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे. डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात. प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवटेमंकाळ. संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41. नमस्कार, मी कुणाल कोठावळे. KK मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या KK मराठी न्यूज नेटवर्कच्या व्यासपीठावर कवटेमहांकाळ तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले आपल्यासोबत काही विषयावर बोलण्यासाठी आलेले आहेत. KK न्यूजच्या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज कवटेमहांकाळ तालुक्याचे एक सर्वसामान्य कार्यकर्ते, ते तालुक्याचे नेते असा प्रवास केलेले आमचे मित्र उदयनराजे भोसले आहेत, ज्यांना भारतीय जनता पार्टीनं बळ दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे. कवटेमहांकाळ तालुक्यात विकास कामे करण्यासाठी असतील किंवा अन्य कामे नागरिकांची कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने, विशेषतः सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या माध्यमातून, तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख असतील, अन्य भाजपचे नेते असतील, त्यांच्या माध्यमातून कवटेमहांकाळ तालुक्यात विकास कामे करण्यासाठी उदयनराजे भोसले आज सक्षमपणे काम करत आहेत. प्रत्येक गावोगाव जात आहेत, त्या ठिकाणी विकास कामांची उद्घाटने सुरू आहेत. अशी ओळख या उदयनराजे भोसलेंची आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते नेता असा प्रवास त्यांचा सुरू आहे. प्रथमच ते आपल्या KK मराठी न्यूज नेटवर्कच्या व्यासपीठावर आलेले आहेत. आपण त्यांना महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. सध्या कवटेमहांकाळ तालुक्यात ऊसाचे क्षेत्र हजारो हेक्टरमध्ये आहे, ज्यामध्ये ऊस आज कवटेमहांकाळ तालुक्यात 30% देखील तुटलेला नाही. शेतकऱ्यांचीही व्यथा आहे. ही शेतकऱ्यांचीच व्यथा आहे अशी नाही का, साखर कारखाना, महांकाली साखर कारखाना हा राजकारणाचा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. जो साखर कारखाना सुरू करण्यासाठी सगळे कुटुंबियांनी जो निर्णय घेतला जनस्वराज्य पार्टीमध्ये जाण्याचा, आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे असतील जे विरोधकांचे माध्यमातून जे काही कामं सुरू आहेत किंवा अन्य जी काही कामे आहेत त्यावर देखील बोलण्यासाठी उदयनराजे या ठिकाणी आलेले आहेत. महत्त्वाचा पहिला प्रश्न आम्ही जनतेसाठी तुम्हाला विचारतो की कवटेमहांकाळ तालुक्यात आणि परिसरामध्ये ऊसाचे क्षेत्र हजारो हेक्टर म्हणण्यापेक्षा लाखो हेक्टरमध्ये आज उपलब्ध आहे. त्यांना साखर कारखान्यामार्फत तोडी मिळत नाहीत. महांकाली साखर कारखाना बंद आहे. महांकाली साखर कारखाना बंद असल्यामुळं फार मोठी अडचण झालेली आहे. कर्नाटक राज्यातील साखर कारखानदारांच्या पाया पडून अक्षरशः ऊस घेऊन जावा म्हणण्याची वेळ आली आहे. त्याही पलीकडे जाऊन तिथं हा विषय शेतकऱ्यांचा थांबत नाही. ऊसाला अक्षरशः तुऱ्या आलेल्या आहेत. त्या ऊसाचे काही दिवसांमध्ये पूर्णपणे ऊस रानात तर उभा आहे, पण त्याचं उत्पन्न निघणार नाही, इतकी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. कर्नाटकचे साखर कारखाने आहेत, त्यांच्या यापूर्वी टोळ्या भरपूर असायच्या, पण यावेळी टोळ्या नाही आहेत, कमी आहेत. त्यामध्ये त्या तुलनेत डफळापूरचा एक साखर कारखाना आहे, जो महेंद्र आप्पा लाड चालवत आहेत, ते चेअरमन आहेत. त्यांच्या देखील टोळ्या म्हणाव्या तितके नाही आहेत. तेच सांगलीचा वसंतदादा साखर कारखाना आहे, तो दत्त इंडिया कंपनीनं चालवायला घेतलेला आहे. एकंदरीत खासदार विशालदादा पाटील यांचा तो साखर कारखाना आहे. त्यांच्या टोळ्या देखील असायच्या, त्यांच्या देखील टोळ्या यावेळी नाही आहेत. टोळ्या नाहीत की दिल्या नाहीत, म्हणजे कवटेमहांकाळ तालुक्याकडे जाणीवपूर्वक या राजकारण्यांनी दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचं नुकसान करायचं ठरवले का? तुमचं मत काय आहे? सर्वप्रथम कुणाल भाऊ, आपलं अभिनंदन, कारण तुम्ही एका ज्वलंत विषयाचा मुद्दा माझ्यासमोर मांडला आणि आज आपण माझ्या या ठिकाणी मत या ठिकाणी घेत आहात. एक गोष्ट सांगावीशी वाटते की नेते असं काही नाही. या तालुक्यातील मी उदय भोसले म्हणून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, नेतेचा प्रवास तुम्ही आता बोललात, पण माझं एक या तालुक्यातील जी काही घटनाक्रम आजपर्यंत बघत आलोय गेल्या 20 वर्षाच्या
कार्यकाळामध्ये जे काही गरजेचं होतं, हा तालुका जी काही गोष्टी डिझर्व करू इच्छित होता, ज्या अपेक्षित होत्या माझ्या तालुक्यामध्ये, त्या पोकळी ज्याला आम्ही विकासाचा बॅकलॉग म्हणतो किंवा तालुक्यातील होणारी वाताहत म्हणतो, ती वाताहत कुठेतरी थांबलं पाहिजे या उद्देशानं आज या तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय. नाही की कोणतंही बाबा मी भविष्यात या नेते म्हणून किंवा ही काही अपेक्षा आपल्याला या माध्यमातून नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण जो ऊसाचा मुद्दा मांडला, खरोखरच आज शेतकरी दयनीय अवस्थेत आहे. ऊस जात नाही, हवालदिल झालेला आहे शेतकरी या ग्रामीण भागातला. आणि ऊसाच्या बाबतीत जो काही मुद्दा तुम्ही मांडला की सगळ्यात महत्वाचा मुद्दा की महंकाली कारखाना. सर्वप्रथम चालू परिस्थिती जर पाहायला गेलं तर ऊस का जात नाही ह्या गोष्ट म्हणलं तर या बाबतीत आम्ही आज या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी उद्याच देवेंद्रजी सांगलीला येणार आहेत आणि आम्ही आज त्या पद्धतीनं चंद्रकांत दादा पण उद्या सांगली महापालिकेच्या दौऱ्यावरती इलेक्शनच्या याच्याविषयी आहेत. आम्ही एक त्यांना मागणी करणार आहे की साखर आयुक्तांकडे अशा पद्धतीनं आपण काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा की शेतकऱ्यांचे जे ऊस आहेत कारखान्यांना आदेश व्हावेत की टोळ्या वाढवण्यात याव्यात आणि हेतू परस्पर जे काय तुम्ही आता मुद्दा मांडला खरोखरच हेतू परस्पर काही प्रमाणात या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालू आहे. स्पष्ट दिसायला लागले गावागावामध्ये. आज बघतोय की ऊस नेत असताना बाबा ठराविक गटाचा तटाचा बघून जे काय काम चालू आहे याच्यावर आम्ही आता आवाज उचलणार आहे शेतकऱ्यांच्या बाजूनं. टोळ्या वाढल्या पाहिजेत त्या पद्धतीनं आदेश साखर आयुक्तांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कारखान्यांना आदेश व्हावेत. काही होऊन या शेतकऱ्यांचे ऊस तात्काळ गेले पाहिजेत. कारखान्यांनी ती यंत्रणा वाढवावी. आणि हे जे पक्षपातीपणा चाललाय हा तर खूप मोठा विषय आहे जो तुम्ही आता बोलत बोलत मांडला कारखान्याच्या बाबतीत. तर हे सगळं थांबावं ह्यासाठी आता आम्ही उतरणार आहोत रणांगणामध्ये की हा शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे सगळ्यात पहिला मुद्दा. आणि राहिला दुसरा मुद्दा आपण कारखान्याच्या बाबतीत मांडला तर ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे. आज गेली लोक आता सगळे तर तुमच्या सत्तेमध्ये आले, जनस्वराज्य पार्टीमध्ये आले. आजचं चित्र एक आमच्या घटक पक्षात ते आले, भारतीय जनता पार्टी म्हणजे जनसुराज्य बरोबर आले, त्यांचं स्वागत आहे. ते प्रयत्न करायला लागलेत कारखाना चालू करण्याच्या दृष्टीनं. ते आदरणीय देवाभाऊंना भेटले. सर्वप्रथम त्या निर्णयाचं स्वागत करतो कारण देवाभाऊंनी सांगितलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे की हा कारखाना सहकार तत्वावर चालला पाहिजे. ही भाजपची भूमिका आहे. त्या तालुक्याला सांगू इच्छितो की पक्षाची भूमिका काय आहे. त्यांनी त्या पक्षात जनसुराज्यामध्ये जाऊ देत किंवा घटक पक्षात जरी आले असले तरी कारखाना सहकार तत्वावर चालला पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीची पूर्वी होती आणि आताही राहणार आहे. आणि ही परिस्थिती का आली ह्या विषयाच्या खोलात आता ह्या तालुक्यातील जनतेनं त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना जाणं गरजेचं आहे. तर ते तरी तुमच्या भारतीय जनता पार्टीत येण्यासाठी तयार होते. मध्यंतरी तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत त्यांच्या चर्चा झाल्या. तसे फोटो देखील सगळे गटामार्फत व्हायरल करण्यात आले की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा केली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते, आमदार गोपीचंद पडळकर होते, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख होते. मग हे सगळी इतकी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत झाली. मग ते भाजपमध्ये न येता जनस्वराज्य पार्टीमध्ये का गेले त्याचं काही कारण? विषय असा आहे का तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी उपरोधात्मक टीका केल्या म्हणून काय झालं का? मग हे पार्टीचं नुकसान झालं का? पार्टीचं हे बघा, पार्टी वाढली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे ह्या धोरणातून आम्ही आज काम करत आहे. कुणीतरी वैयक्तिकरित्या आता अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका आम्ही त्यांचं म्हणजे कुठला पक्षात जावं आम्ही स्वागत केलेलं आहे. भाजप पक्षामध्ये येत असतील तर त्यांचं पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की चांगली गोष्ट आहे. कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने जर एखादा निर्णय भले ते भाजपमध्ये येऊ देत अथवा आणि कुठल्याही पक्षात जाऊ देत, भले सत्तेतला असू दे सत्तेत नसणाऱ्या पक्षात जाऊ दे, हा कारखाना चालू झाला पाहिजे. ही इंडस्ट्री बंद पडलेली चालू झाली पाहिजे. कारण आधीच पूर्वीपासून दयनीय अवस्था आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये मी ह्या खोलात न जाता की ते भाजपमध्ये यायला पाहिजे होते किंवा का थांबले कशात जाते, त्यांनी निर्णय घेतला. त्या निर्णयाचं स्वागत. कारखाना लवकरात लवकर चालू करावा. कारण यापूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला जे अपेक्षित होतं या लोकप्रतिनिधींकडून, मी आता नावं घेणार नाही की तर हे 5-7 वर्षात हा जो कारखाना बंद झाला, या आमदार आहे तिथं या मतदारसंघामध्ये खासदार माझी जे काही लोकप्रतिनिधी काम करत होते त्यांची जबाबदारी होती
आज रोहित दादा सांगतात की बाबा मी इथं पाठपुरावा केला, माझी शिफारस तिथं गेली, मी इथं प्रयत्न करतोय, तर कारखान्याच्या बाबतीत त्याने असा कुठला पाठपुरावा केला का केला नाही, हा प्रश्न आहे ना जनतेला पडलेला. सगळीकडे तुमच्या बरोबरच होता. साखर कारखान्यात त्यांच्या घरातला एक जयंत कुटुंबातला पाटील एक सदस्य आहेच ना संचालक. जयंत पाटील साहेब, हो ते सांगालो ना, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात सगळे गट काम करत होता. आता जयंत पाटील साहेबांच्याच ताब्यात ही जिल्हा बँक आहे, त्यांचं कोणी हात धरलं नव्हतं. तर हा कारखाना कशा पद्धतीनं या तालुक्याच्या लहान लहान मुलाला माहित आहे की कशा पद्धतीनं गिळंकृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले, हे सगळ्या तालुक्यातील जनतेने, शेतकऱ्यांनी, सभासदांनी, व्यापाऱ्यांनी डोळ्यानं बघितलेलं आहे. मग आता तुमच्या सत्तेत आली हा गिळंकृत होणार नाही कारखाना असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नक्कीच पहिल्यांदाच धोरण सांगितलेलं आहे पक्षानं की हा कारखाना हा सहकार तत्वावर चालला पाहिजे, सभासदांच्या मालकीवर चालला पाहिजे. आज जिल्हा बँक एवढे हजारो कोटीची उलाढाल आहे. आज तुम्ही बघा कोल्हापूर जिल्ह्यातले काही कारखाने 300 कोटी कर्ज असलेले चालू आहेत. आपल्या सोलापूर जिल्ह्यातले 300-400 कोटी कर्ज असणारे कारखाने जोरात पेटतात. ऊस व्यवस्थित चालू आहे लोकांची, शेतकऱ्यांच्या. पण हा कारखाना मात्र हेतू परस्पर या लोकप्रतिनिधींनी म्हणा, या सर्व जिल्ह्यातील नेत्यांनी बंद ठेवण्याचं पाप केलेलं आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे नेमकं नाव समजलं तर बरं होईल जरा. नक्कीच. मग आज जयंत पाटील साहेबांच्या हातात बँक आहे, त्यांच्याकडे आज अनिताताईच्या सगळ्यांचे टायर झिजली गाडीची जाऊन का निर्णय घेतला नाही? कोणी हात अडवले होते? जयंत पाटील साहेबांनी, रोहित दादांना, त्यांना त्यांच्याच पक्षात होते, त्यांनी ह्या भूमिकेवर का घेत नाही? आज ही इंडस्ट्री एवढी मोठी आहे, त्यात व्यापारी देशोधडीला लागलाय शहरातला. आज उद्योगधंदे, सगळा कामगार वर्ग आज सगळा देशोधडीला लागलाय. शेतकऱ्यांची आज ही परिस्थिती आहे, तालुक्यामध्ये ऊस जाईना झालाय कुठेही. ह्या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार हेच लोक आहेत. उलट मी ह्या निर्णयाचं त्यांचं स्वागत करतो की इथून पुढच्या काळात तर ते कुठेतरी सुधारणा होईल, अपेक्षा ठेवतो. कारण ही जी परिस्थिती आली या तालुक्यावर, ही एवढी मोठी इंडस्ट्री, वर्षाला एक 5-50 कोटी धरा, सरासरी 5-50 कोटी, 4-5 वर्ष झाला आज कारखाना बंद आहे, 200-250 कोटीचं नुकसान झालं. कोण जबाबदार याला? नक्कीच ही लोक जबाबदार आहेत. का फक्त चालत्या गाडीला स्टिकर लावायचं माझ्या प्रयत्नातून, काय हास्यास्पद चालू आहे. तासगावातल्या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज एक गोष्ट भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून सिद्ध केलेली आहे की निधी देणं, डीपीडीसीतून आलेला निधी देणं किंवा रुटीननं जो निधी येतो लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातल्या, तो निधी देणं हे इतकंच काम ह्या लोकप्रतिनिधींचं नाही. आमदारांचं असो, खासदारांचं असो, तेही काही मधल्या काळातली काही वर्षापूर्वी हिस्ट्री, निधी सुद्धा माघारी गेलाय. 400 कोटी रुपयाचे निधी त्यांनी यांच्या काळात जणू काय ह्यांनीच म्हणायचं माझ्या उतार्यावर कर्ज काढून देतोय काय, आणि ह्यांनीच परत तो निधीचं वाटप करायचं नाही, ही भूमिका या तालुक्यात घडल्या. आज काय माझ्यासारखा सामान्य माणूस, आज पक्षांनी संधी दिली, आज त्यांच्या बराबरीनं, आज ताकदीनं गावागावातल्या लोकांना निधी द्यायला लागलाय. मग ह्यांनी वेगळं काय केलं? आज हे सिद्ध झालंय. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या तळागाळातल्या लोकांना हे सिद्ध झालं, आम्ही निधी देत असताना आम्हाला हे जाणवलं की निधी देणं हे काय रुटीन काम आहे. वर्ण निधी येतो डीपीडीसीतला, बाबा 600 कोटी आज आपल्या जिल्ह्याला भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याला आलेले आहेत. हळूहळू टप्प्याटप्प्यानं तो निधी आपला प्रत्येक डीपीडीसीच्या मिटिंगच्या माध्यमातून म्हणा आपल्याला तो येणार आहे. कलेक्टर साहेबांचं काम आहे, ते कलेक्टर साहेबच्या माध्यमातून त्याचं वितरित होते, ह्यांना तो कोटा येतो ते वाटतात. पण लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या 10 वर्षात हे तालुक्यावर अन्याय झालाय. निधीच्या व्यतिरिक्त वेगळ्या अशा कोशागारातून, वेगळ्या अशा कुठल्या कॉजमधून ह्यांनी ह्या तालुक्यासाठी काय केलंय जाहीर सांगावं. फक्त ऐका, फक्त चालत्या गाडीला स्टिकर लावायचं माझ्या फंडातून, माझ्या शिफारशीतून, हे धंदे बंद करायचे. वाईट वाटतंय. रोहित दादांना माझी तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की हे बास करावं. परवा त्या सोशल मीडियावर आता चालू आहे अग्रण धुळगाव, ते आमचा सरपंच शिवदास भोसले प्रामाणिकपणे गावासाठी झटा लागलाय. अखंड राज्यात ज्या पोरगा तो आज गावच्या विकासासाठी आपलं सर्व काही पणाला लावून काम करत आहे, परंतु त्या गावातल्या एका तलाठी ऑफिसचा विषय काल परवा बघितला. रोहित दादा गावागावात 2-2 वर्षापूर्वीचे बोर्ड डिजिटल लावा लागले. 2 वर्षापूर्वी मी शिफारस, तो विषय सांगतो तुम्हाला जो सोशल मीडियावर आपण बघायला लागलाय की 2024च्या माझ्या मते
ऑक्टोबरमध्ये काहीतरी त्याची प्रशासकीय मान्यता झाली. PWD मिरजकर साहेबांच्या माध्यमातून त्या सरपंचानं पाठपुरावा केला, तर प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर तांत्रिक मान्यता असते, मला आता ते समजायला लागलंय. बरोबर. आणि ह्यांनी पत्र दिलंय 2025 जानेवारीमध्ये. बरं. म्हणजे 1 वर्षानंतर तुम्ही पत्र देता, ज्याची सगळी प्रशासकीय मान्यता झालेली आहे, तांत्रिक सगळ्या मंजुऱ्या झालेल्या आहेत. आणि माझ्या प्रयत्नानुसार केविलवाना प्रयत्न खूप खूप म्हणजे वाईट वाटतं, दुःख वाटतं, ही फसवणूक आमची करायला लागलाय तुम्ही माझ्या शिफारशीनुसार. अहो तुम्हाला करायचंच आहे ना शिफारशीनुसार. तुम्ही ह्या तालुक्याला एक इंडस्ट्री बंद होती, त्या बाबतीत काय धोरण घेतलं? कुठला उद्योग या तालुक्यामध्ये आणला? तरुणांच्या बेरोजगारीवर काय बोलला? अहो निधी द्यायचं काय माझ्यासारखा सामान्य माणूस करायला आहे ना? माझा बाप ZP सदस्य आहे, ना पंचायत समिती सदस्य होता, सभापती होता, ना आमदार खासदार होता. ही तुमची पोलखोल झालेली आहे की निधी देणं हे तुमचं काम नाही. चालत्या गाडीला स्टिकर लावायचे, म्हणजे हा प्रकार प्रचंड ह्या तालुक्यातल्या लोकांना राग यायला लागलाय. एकानं म्हणायचं मी केलं, एकानं म्हणायचं मी केलं. अहो 2024च्या मंजुऱ्या, 25ची पत्र तुम्ही ज्याच्यावर ओसी नाही, पालकमंत्र्यांना तुम्ही पत्र दिले ना? रोहित दादांना मला विचारायचं आहे तुमच्या माध्यमातून, तुम्ही जर पालकमंत्र्यांना पत्र दिले, त्याची पोच पाहिजे पाहिजे का नाही? पोच पाहिजे त्याची. बरं मग प्रशासकीय मान्यता झाल्यावर परत आणि तुमचं पत्र कशाला लागते? बरोबर. अहो हेच बाबा स्मार्ट अंगणवाड्या वगैरे प्रोटोकॉलनं त्या तालुक्याला मिळत जातात. तुम्ही आज नाव घेऊ नये, पण आज स्वर्गीय आबांच्या पासून म्हणा किंवा सुमनताई 10 वर्ष या तालुक्यात होत्या, आज रोहित दादा तुम्ही नेतृत्व करताय. तुम्ही ह्या तालुक्याला वेगळं काय आणलं? या तालुक्याची फरफट का झाली? प्रचंड प्रश्न आहेत या तालुक्यांच्या युवकांसमोर. गावागावात अविवाहित युवक, बेरोजगार युवक प्रचंड संख्या आहे. 200-200 युवक आहेत माझे रांजणे एवढं मोठं गाव आहे. आणि ह्या बाबतीत कुठला उद्योग नाही, कुठली इंडस्ट्री नाही. एक इंडस्ट्री आहे, ती सुद्धा चालू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला असेल तर जाहीर सांगावं. तुम्ही उद्या त्यांना विचारा की यांचा आरोप आहे की बाबा तुम्ही ह्या महंकाली कारखान्याच्या बाबतीत काय निर्णय घेतला? जयंत पाटलांनी काय निर्णय का घेतला? हे पाप केले ह्या लोकांनी. ह्या महंकाली साखर कारखाना बंद ठेवण्याचं, ह्या शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचं काम ह्या लोकप्रतिनिधींनी केलंय. हा माझं स्पष्ट मत आहे, ह्या तालुक्यातल्या सामान्यांचं मत आहे. आत्ता सध्या जिल्हा बँकेवर जयंतराव पाटलांचं वर्चस्व आहे. काही असे आरोप होत आहेत की जयंतराव पाटील पैसेच भरून घ्यायला तयार नाहीत. म्हणजे जयंत पाटलांचं नाव घेण्यापेक्षा त्यांच्या गटाची सत्ता आहे, तर त्यांची जी काही संचालक मंडळ असेल तर ते पैसे जिल्हा बँक कर्जाचे पैसे जे आहेत ते भरायला हे तयार आहेत, पण ते भरून घ्यायला तयार नाहीत. या माध्यमातून आता ते जनस्वराज्य पार्टीमध्ये आलेले आहेत. तर राज्य शासनामार्फत या साखर कारखान्यासाठी किंवा हे उद्योग सुरू व्हावा असं आपलं जे मत आहे, उद्योग सुरू झाला पाहिजे. कवठेमहांकाळ तालुक्यात एकही उद्योग नाही, जो उद्योग होता तो बंद होता. तो उद्योग सुरू करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून, प्रमुख म्हणून काय प्रयत्न कराल? नक्कीच आम्ही आज देवाभाऊंच्या समोर त्यांचे जे काही बैठका झालेत, माझी एकदा सगळे वहिनीशीही चर्चा झाली की तुम्ही कोणता तरी धोरण, हा लेट निर्णय झाला पण चांगला झाला. आमचं मत असं नव्हतं की भारतीय जनता पार्टीशी बांधील व्हावं त्यांनी किंवा कुठल्या पक्षाची बांधील, पण चांगला निर्णय झालाय. कारखाना चालू होण्याच्या दृष्टीनं हा निर्णय याआधी होणं गरजेचं होतं वर्षापूर्वी, तर आज हा कारखाना चालू झाला 2 वर्षापूर्वी. असू दे, पण त्यांनी प्रयत्न चांगले करावेत. त्या दृष्टीनं आज पालकमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, आमच्या देवाभाऊंनी आश्वस्त केलेलं आहे. 100% त्याला आज विनयजी कोरे साहेब त्यांच्या बरोबर आहेत. अगदी त्यांचे अगदी नरेंद्र मोदी या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे संबंध आहेत. चांगलं काम करतील, करावं अशा अपेक्षा आहेत, शुभेच्छा आहेत त्यांना. मगाशी तुम्ही मुद्दा उपस्थित केला की रोजगारासाठी या मतदारसंघातल्या तरुणांसाठी रोजगार उपलब्ध केले का? गेले 20-1 वर्ष झाली त्यांचे या ठिकाणी 10-20 वर्ष झाली ते आमदारकी भोगतायत. त्यांच्या घरी आमदारकी आहे, त्यांनी उद्योग व्यवसाय काय उभे केले, हा जो तुमचा प्रश्न आहे त्या माध्यमातून आतापर्यंत काय केलं किंवा काय नाही, याची प्रश्नाची उत्तर ते देतील किंवा ते त्यांचा विषय आहे. दिलंच पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून या पुढच्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार निर्मितीसाठी आपले काय प्रयत्न असतील? बघा, नक्कीच आज आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पहिली गोष्ट, या तालुक्याची जी प्रचंड हेळसांड झाली 10-15 वर्षात, ती थांबवण्याची आणि लोकांना जागृती करण्याचं काम आम्ही आज या ठिकाणी गावागावात जाऊन करायला लागलोय. जी काही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून जी
अपेक्षा होती या तालुक्याला. आज मला सांगा, रोजगाराच्या बाबतीतलं धोरण हे पक्षाचं आमच्या नक्कीच सांगणार आम्ही तुम्हाला, परंतु आज जे चालत्या गाडीला स्टिकर लावायचे प्रकार चाललेत ह्या नेत्यांचे, आणि ते प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत. केविलवाणी प्रयत्न चालू आहे त्यांचे. एक गोष्ट तुम्ही मला लक्षात आणून द्यावीशी वाटते. परवा 1 महिन्यापूर्वी त्या नितीनजी गडकरी साहेबांना रोहितदादा गाठ पडले आणि मी 900 कोटीचा रस्ता माझ्या पत्रानं आला. तोपर्यंत माजी खासदारांच्या माध्यमातून पण तसं आलं की माझ्या माध्यमातून आला. विषय काय आहे, रस्ता हा अगदी गुहागर पासून ते विजापूर पर्यंत किंवा इकडं अगदी नागपूर पासून ते इकडं रत्नागिरीपर्यंतचे हे रस्ते आहेत. त्या बारामती आता येत असताना मध्ये आधी काय आमदार आहेत का नाही, नवीन एक ग्रीन हायवे येतोय. आज मला सांगा, त्या रस्त्याला 900 कोटी, माझ्या प्रयत्नातून 900 कोटीचा या तालुक्याला रस्ता आला म्हणून डिजिटल लावतायत, स्वतःचा चेहरा झळकवतायत. त्याच्यावर आणि शरद पवार साहेबांचे फोटो, जयंत पाटील साहेबांचे फोटो, म्हणजे हास्यास्पद बाब आहे. गडकरी साहेबांनी फोटो यांचे हास्यास्पद बाब आहे. आणि 900 कोटीनं ठीक आहे, मी एक काही अंशी मान्य करतो. रोहित दादा, मध्ये आधी काय आमदार खासदार त्या रस्त्यात नाहीतच. अखंड राज्याच्या, महाराष्ट्राच्या 70% विकासातला हा रस्ता जो आहे तो ह्यांच्याच पत्रानं आला, ह्यांच्याच पत्रानं हा निधी आला. मग मला अजून एक पण त्यांना प्रश्न विचारायचा आहे, जर हा 900 कोटीचा रस्ता जर तुमच्या पत्रातून आला असेल तर या तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था काय आहे रोहित दादा? मी आज गावागावात फिरताना भाजपच्या माध्यमातून माझ्या लक्षात यायला लागलंय, प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये फिरताना, आता माझ्या जिल्हा परिषद गटात रांजणी पासून लोणावळेला जाणारा रस्ता, 2 राज्यांना जोडणारा रस्ता, खड्ड्यातनं चाक वर येत नव्हतं. आज तुम्ही देशिंग भागातले रस्ते बघितले, मी आज बोरगाव भागातले रस्ते बघितले. बोरगाव मळंगाव रस्ता एक खडा पडला नाही 20 वर्षात, ना सुमनताईंच्या काळात पडला, ना रोहितदादांच्या काळात पडला, ना खासदारांच्या. तुम्ही मला सांगा, हे कोकळ्यातून कर्लाटीला जाणारा रस्ता, ज्या ज्या गावात बैठक घेईल त्या त्या गावात हे लक्षात यायला लागलं की ह्या रस्त्यांना 1 रुपया निधी नाही. आज थबडेवाडीतून कवटेमंकाळला, त्या कुच्चीत गेलो, कुच्चीतून वडगावला जाणारा रस्ता, आज ते कोकळ्यामधून बसापाच्या वाडीला जाणारा, कर्लाटीला जाणारा, गावागावातले रस्ते, आज कोरोलीचा रस्ता प्रचंड वाताहत आहे, 1 खडा पडला नाही 10 वर्षात. ह्याला जबाबदार कोण? ह्याची जबाबदारी घ्या. मग तुम्ही 1000 कोटीचा रस्ता तुम्ही आलाय म्हणून करताय. आणि एकीकडं एक हास्यास्पद बाब बघा कुणालजी, एकीकडे ह्यांनी सांगायचं हे शासन असं करतो, हा प्रोजेक्ट बहुतेक शेळी मेंढ्यांचा आमच्या तिथं प्रोजेक्ट काही निधी आला, हा इकडे गेला तिकडे गेला, ह्यांनी पत्रव्यवहार दाखवायची, भाजपचा निषेध करायचा त्या आमदारांनी, आणि लगेच दुसरा स्टेटस. मी नितीनजींना भेटलो, त्यांचे जाहीर आभार. मग नितीन गडकरी साहेब भाजपमध्ये आहेत का? आम्ही राज्यातलं भाजप वेगळं आहे. एकीकडे टीका करायची, किती वैचारिकतेचं तुमच्या किती होती की किती दुजा एकाच स्टेटसवर किंवा एकाच तालुक्यामध्ये हा प्रकार काय चाललाय. आणि मग हा प्रकार 10 वर्षात तालुक्यानं बघितला राजकारणात. मग अशा परिस्थितीत काय करायचं? तासगाव नगर पंचायतला तुम्ही बघितलं, वोट पैसा ये निवडू, वोट पैसा निवडणूक लढू, नुरा कुस्त्या करायच्या. मग हे 10 वर्ष ह्या तालुक्यातील त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते सुद्धा विटलेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा या तालुक्यामध्ये घायला आलेत यांच्या ह्या नुरा कुस्त्यामुळं. कवटेमंकाळ तालुक्यात सुद्धा अशा नुरा कुस्त्या झालेत 100%. काय तुमच्या नगरपंचायतला काय झालं? मी आज जाहीर सांगतो तुमच्या माध्यमातून, यांनी युती वगैरे केली, सरकारांना घेतलं, सगळे वहिनींना घेतलं खासदारांनी, आणि ते बाहेर प्रचारात नाहीत काय नाही. आणि बरोबर सिस्टीम म्हणजे संजय काका बाहेर की रोहित दादा बाहेर? आता तुम्हाला सगळ्या तालुक्याला माहित आहे कोणी काय बाहेर म्हणलं म्हणून, सगळ्या नगरसेवकांना माहित आहे की बाबा कशा पद्धतीने ह्या तालुक्याचं इलेक्शन झालं. म्हणजे आमदार त्यावेळी रोहित दादा आमदार नव्हते, तर त्यावेळी रोहित दादा आणि संजय काका या दोघांनी मिळून या नोरा कुस्त्या केल्या. म्हणजे अजितराव घोरपडे सरकारांनी आणि त्या वहिनी असतील, यांचा राजकीय खेळ केला गेला असं म्हणायचं. तालुक्याची फसवणूक झाली, यात माझ्या तालुक्याची फसवणूक झाली हे मी ठामपणे सांगू शकतो. प्रत्येक, आणि या शहराच्या बाबतीत नाही, ग्रामीण भागात सुद्धा. मग पुढली सेटलमेंट ह्यात कार्यकर्ते मेले, आणि हा प्रकार ह्या तालुक्यात थांबवायचा इथून पुढच्या काळामध्ये. इलेक्शन आलं
पैसे घालणारा उमेदवार हुडकायचा, त्याला उभा करायचं, पैसे घालायचं त्यानं. काय झालं तासगाव नगरपंचायतला? म्हणजे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असेल किंवा साधारणपणे एक 8 ते 10 महिन्यावर कवठे महांकाळ नगरपंचायतची सुद्धा निवडणूक आहे. तर त्या निवडणुकांमध्ये या दोघांची भूमिका अशीच असेल असं वाटतं का तुम्हाला? आता काय आहे, ह्यांच्या भूमिकेबद्दल नवल नाही, नवीन काय नाही. सरकाराने त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी आता सगळ्या तालुक्याला कळलेलं आहे की ह्यांचं काय भानगड आहे. आणि आज आम्हाला एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या तालुक्याला दाखवून देण्याची संधी आलेली आहे की बाबा ह्या तालुक्याला आपल्याला कसं फसवलं गेलं, कशा पद्धतीनं हा बॅकलॉग निर्माण झाला, कशा पद्धतीने दुजाभाव या तालुक्याच्या बाबतीत झाला. आणि ते इथून पुढच्या काळात आदरणीय देवाभाऊ आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, पृथ्वीराज बाबा आहेत, आमचे सगळे आमदार आहेत, गोपीशेठ आहेत, ताकद देणारे. आणि प्रचंड ताकद हे पक्ष द्यायला लागलाय. ह्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना माझं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे, प्रचंड ताकद या ठिकाणी आपण देत आहे. पक्ष सत्ता केंद्रातले लोक देत आहे. कोण वैयक्तिक मी आणलं मी केलं असं काही नाही. तुम्ही ह्या पक्षामध्ये होता, ह्या पक्षाच्या घटक पक्षात होता. आज हजारो कोटी पाण्याचा निधी आलेला असू दे, इरिगेशनचा निधी असू दे. भारतीय जनता पार्टी 14 पासून सत्तेत आहे. 2014 पासून 2024 पर्यंत केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता मधला थोडा काळ सुद्धा तर भाजपची आहे. मग निधी तुम्ही कसं काय विरोधी पक्षात राहणार? म्हणजे हा श्रेयवाद सुरू आहे असं म्हणायचं तुम्हाला? हास्यास्पद श्रेयवाद आहे. अहो तुम्ही 2024च्या कामाचं माझ्या पत्रानुसार 25ला लावता, म्हणजे काय चाललंय? कीव येते तुमच्या म्हणजे ह्या श्रेयवादाची? अहो करायचंच आहे ना तुम्हाला या तालुक्या बाबतीत, घ्या निर्णय. का ऊसाच्या बाबतीत का निर्णय घेत नाही तुम्ही? आज या तालुक्यातला ऊस चालला नाही, शेतकरी अडचणीत आहे, का बोलत नाही तुम्ही? बोललं पाहिजे नाही? बोललं पाहिजे. आज ही इंडस्ट्री बंद पडायला तुम्ही जबाबदार आहे, मी स्पष्ट सांगतोय. ते पाप तुम्ही केलेलं आहे, पाप ही इंडस्ट्री बंद ठेवण्याचं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कवठे महांकाळ तालुक्याचा उद्योगाच्या विकास बाबतीत तुम्ही मगाशी करण्यासाठी प्रश्न किंवा विचारला. रोजगाराच्या माध्यमातून असेल हे तुम्ही प्रयत्न करणार आहात. इथपर्यंत काही गोष्टी येणाऱ्या काही दिवसांमध्येच अगदी काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता लागेल, त्या निवडणुका लागतील. त्या निवडणुका लढण्याची आपली कशी तयारी आहे? आणि हे समोरून जे आमदार गट असेल किंवा माजी खासदार संजय काका पाटील असतील, आता ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये म्हणजे तुमच्या सहकारी घटक पक्ष. घटक पक्षामध्ये आहेत, की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये ते पुन्हा सक्रिय झालेले आहेत. तर ते पुन्हा त्या माध्यमातून समोर येतील. तर आपली भूमिका या पुढच्या काळात कशी राहील? पक्ष म्हणून स्वबळावर लढेल की या सोबत युती करायला वेळ आली तर मग काय प्रसंग घडतील, मग त्यावेळी काय निर्णय घ्याल तुम्ही? बघा मला आज देवाभाऊंनी या विषयाबद्दल 1 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये मीटिंग घेतली आणि आज त्यांनी जो काही भारतीय जनता पार्टी म्हणून जे गरजेचं व्हायला अपेक्षित होतं या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये, त्या पद्धतीनं काम या ठिकाणी आज घडत आहे. त्या बाबतीत खोलात सांगायचं झालं तर तालुक्यातील बूथ रचना म्हणा, बूथ प्रमुख नेमणे, शक्ती केंद्र प्रमुख नेमणे, कार्यकारिणी पूर्ण करणे, ह्या घटना आजपर्यंत झाल्या नव्हत्या, त्या आज घडा लागली. कार्यकर्त्यांना पदावरती जाण्याची संधी मिळत आहे. गावागावात फिरत असताना प्रचंड प्रतिसाद या भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या लोकांचा आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजप म्हणून आज सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या, जिल्हाध्यक्षांच्या, सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उमेदवारांची नावं, प्रत्येक 4 जिल्हा परिषद गट असू देत, पंचायत समिती गट असू देत, इच्छुक लोकांची नावं घेत आहोत. चांगले उमेदवार तगडे या ठिकाणी आमच्याकडे आता तयार आहेत. चांगल्या पद्धतीनं ह्या निवडणुकीला आज भारतीय जनता पार्टी सामोरे जाणार आहे, त्या बाबतीत काही शंका नाही. युतीच्या बाबतीत जर निर्णय म्हणायचं झालं तर नक्कीच या ठिकाणी घोरपडे सरकार या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचं नेतृत्व करतायत. त्यांच्या बाबतीत ते आदर्श स्थानी आहेत. आज मी जाहीर सांगतो तुमच्या माध्यमातून, नक्कीच ते आदर्श स्थानी आहेत. ते आज ज्येष्ठ नेते आहेत आमच्यासाठी सुद्धा, या तालुक्यासाठी सुद्धा. नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म्हणजे काय हरकत नाही काम करायला. त्या परिस्थितीला चंद्रकांत दादांच्या सूचना म्हणा, उद्याच्याला आम्हाला जिल्हाध्यक्षांच्या सूचना, पृथ्वीराज बाबांच्या, ज्या नेत्यांच्या आमच्या सूचना येतील त्या परिस्थितीनुसार ठरवण्यात येईल. जो काही त्या पद्धतीनं होईल युती. आणि नाही जरी झाली
तरी भारतीय जनता पार्टी म्हणून आज आम्ही सक्षम आहोत आणि हे येणाऱ्या काळात दिसून येईल तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये कवठेमहांकाळ नगरपंचायतची निवडणूक सुद्धा होत आहे. काही दिवसांवर म्हणण्यापेक्षा काही महिन्यांवर आलेली आहे, ती दिवसांमध्येच पकडावी लागेल. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली काही तयारी सुरू आहे का? कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष अशी निवडणूक कवठेमहांकाळची असणार आहे आणि कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक जी पाठीमागच्या काळामध्ये झाली ती संपूर्ण राज्यामध्ये गाजली, जी स्वतंत्रपणे झाली. त्यामध्ये आमदार रोहितदादा पाटील यांच्या गटाची सत्ता कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर आली. त्याच्यानंतर नगरसेवक फुटले आणि त्या नगरपंचायतीवर माजी खासदार संजय काका पाटील गटाची सत्ता आली. त्या दोन्ही निवडणुका, ज्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक असेल किंवा ही निवडणूक असेल, ही निवडणूक राज्यामध्ये गाजली. तर आता जवळपास राज्यातल्या नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळं सर्व जनतेच्या नजरा त्या निवडणुकीकडे होत्या. त्या निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी 1 नंबरला गेली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि अन्य काही पक्ष असतील, हे असे क्रमांकाने या पक्षांचे नंबर लागले. पण मात्र भारतीय जनता पार्टी हा राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष ठरला नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये. आता फक्त राहिली काही ठराविक नगरपंचायती राहिल्या, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील कवठेमहांकाळ जी लक्षवेधी नगरपंचायत आहे, त्या नगरपंचायतीवर आता भारतीय जनता पार्टीचं कशा प्रकारे लक्ष असेल, ती निवडणूक आपण कशा पद्धतीने? नक्कीच एक गोष्ट सांगावीशी वाटते की मध्ये जो प्रकार घडला की भारतीय जनता पार्टीचे आम्ही अध्यक्ष झाल्यानंतर आमचे सहकारी मित्र जुने रणजित दादा गाडगे आमच्याबरोबर आले आणि एक प्रचंड अपेक्षा ठेवून भाजप म्हणून आम्ही काम करायचं ठरवलं होतं. त्या तशा पद्धतीने चर्चा झाल्या होत्या चंद्रकांत दादांच्या समोर. अगदी जिल्ह्यात पालकमंत्री असू देत पृथ्वीराज बाबा गोपीचंद पडळकर साहेबांनी एक आश्वासकपणे सांगितलं होतं की या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीनं ह्या ज्या गमत्या चालू आहेत ह्या सगळ्या बंद झाल्या होत्या आणि धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेतला होता. दुर्दैवानं त्या बाबतीत त्यांनी निर्णय चुकीचा घेतला किंवा काय त्यांना वाटलं त्यांच्या राजकीय याच्यामध्ये. या तालुक्याचा एक विकास आराखडा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आखला होता. भारतीय जनता पार्टी हा पक्ष, हा गट नव्हे, इतर नेत्यांचे गट आहेत. अमक्याचा गट, तमक्याचा गट. भारतीय जनता पार्टी हा विचार आहे आणि हा विचार आज उदय भोसले अध्यक्ष असला काय कोण आहे, हा विचारानं पक्ष काम करतो. एक त्याचे विचार आहेत आणि त्या विचारानुसार ह्या शहरासाठी आम्ही एक व्हिजन ठेवलेलं होतं आणि इथून पुढच्या काळात सुद्धा असं काही नाही. या तालुक्यात या शहराच्या जे 17 प्रभाग आहेत त्या 17 प्रभागामध्ये आमची बूथ रचना ही जिल्हा परिषद झाल्यानंतर आता वर्षभर सर्वसाधारण त्यानंतर ते इलेक्शन होईल. बूथ रचना सक्षम करणे, त्यामध्ये ताकदीचे बूथ प्रमुख म्हणजे भविष्यातले त्या नगरसेवक पदासारखे उमेदवार इच्छुक बूथ प्रमुख नेमणे, त्यांच्या अंडर बूथ रचना म्हणजे 12 बूथ सदस्य त्यांनी त्या प्रभागातले प्रश्न या तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात घेऊन येणे. एक स्ट्रॉंग फळी 17 प्रभागामध्ये या ठिकाणी आम्ही करणार आहोत. येणाऱ्या काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज सत्ता असो नसो आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. त्या बाबतीत निधीच्या बाबतीत सुद्धा ही इलेक्शन झाल्यानंतर कोणाच्याकडे नगरपंचायत आहे ह्या विषय कोणत्याही गोष्टीनं तो मायने नाही ठेवता आपण या शहराला प्रचंड निधी देण्याच्या बाबतीत ताकदीनं प्रयत्न करणार आहोत. त्या प्रभागामध्ये काय गरजेचं आहे, गटर गरजेचे आहे, काय रस्ते, लोकांचे प्रश्न काय आहेत, त्या दृष्टीनं आम्ही आमचे जे तालुक्यातले सर्व नेते मंडळी आहेत भाजपचे सगळ्यांना घेऊन, शहरातले आमचे पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन, या शहराच्या प्रत्येक प्रभागातले प्रश्न ज्वलंत घेऊन या येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल एक चांगल्या पद्धतीनं या वर्षभराच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. आणि नक्कीच ही कवठेमहांकाळची जनता शून्य आहे, तालुक्यातली ग्रामीणची जनता शून्य आहे. येणाऱ्या काळात जनता त्या पद्धतीने कौल नक्कीच देईल. बऱ्याच विषयांवर, बऱ्याच घडामोडींवर आपण भाजपचे तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी स्पष्टपणे काही उत्तरे दिली. महत्वाचा विषय जो आहे कवठेमहांकाळ तालुक्यातला ऊसाच्या प्रश्नासंदर्भात, ऊस शेतकऱ्यांचा गेला पाहिजे, त्याचे उत्पादन न घटता
साखर कारखानदारांनी उचलला पाहिजे. आणखीन विकास कामे असतील, बऱ्याचशाच मुद्द्यावर आपण त्यांच्याशी चर्चा केली. नमस्कार कवठे महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7, जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी. या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे. हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे. एक घर एक विश्वास, तुमचं स्वतःचं घर. सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा. 86 25 85 18 00. महांकाली हाइट्स फेज 7, तुमच्या विश्वासाचं नवं नाव.